मित्रांनो, अतिशय एक महत्त्वपूर्ण अशा विषयावर आजचा हा व्हिडिओ मी काय करत आहे, बनवत आहे. पहा, भारतामध्ये बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या काय होत चाललेली आहे, भेडसावत चालली आहे. याला कारण आहे मित्रांनो, एकतर फर्जी डिग्री या म्हणजे काय, पहिली गोष्ट डिग्रीचा आपण घेतोय त्याच फर्जी आहेत. दुसरी गोष्ट शिक्षणामध्ये स्किल म्हणजे काय, तुमच्यामध्ये कलात्मकचा प्रभाव मित्रांनो खूप कमी झालेला आहे. त्याच्यानंतर कंपनी एखादी ज्यावेळेस चालू होते मित्रांनो, त्यावेळेस सगळ्यात पहिलं होतं की त्या कंपनीला तुमच्या डिग्रीची आवश्यकता नाही, तर त्या कंपनीला लागणारं जे स्किल आहे ते तुमच्याकडं आहे का हे आज बघितलं जातं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेनझीसारखा हे जनरेशन निर्माण झालेलं आहे, जे कामाचा खूप मोठा कंटाळा करतं. ग्राउंड वर्कला जाऊन काम करणं हे त्यांना खूप अवघड असं वाटत चाललेलं आहे. मग मित्रांनो, याच्या माध्यमातून नक्की मग झालं काय, तर जवळपास भारतामध्ये जे स्टार्टअप चालू झाले 2016 नंतर जे स्टार्टअप चालू झाले मित्रांनो, त्या स्टार्टअपमध्ये जे चालू झालेले 99% स्टार्टअप हे सगळे फेल झालेले आहेत. फक्त जे 1% स्टार्टअप आहेत त्यातून पण काही पर्सेंटच स्टार्टअप ते युनिकॉर्न झाले व बाकीचे स्टार्टअप हे पूर्णपणे काय झालेले आहे, कोलॅप्स झालेले आहेत. याला कारण आहे मित्रांनो की आपल्याला जी टीम पाहिजे, जी मार्केटिंगसाठीच टीम पाहिजे, जी प्रोडक्ट डिझाईन करता टीम पाहिजे, जी की ग्राउंड वर्कला जाऊन करणारी टीम पाहिजे, जी की डिस्ट्रीब्युटरसाठी लागणारी टीम पाहिजे, ॲडव्हर्टायझिंगसाठी लागणारी टीम पाहिजे, प्रोडक्शनसाठी लागणारी टीम पाहिजे किंवा ट्रान्सपोर्टिंगसाठी लागणारी टीम पाहिजे, ही त्या स्टार्टअपला भेटलेली नाही आहे. किंवा आज बघत असाल टाटा असेल, महिंद्रा असेल, या कंपन्यांमध्ये जॉब शिल्लक आहेत, पण मित्रांनो ती लोक आज जेनझीला किंवा डिग्री होल्डरला जॉब द्यायला तयार नाहीत. त्याला कारण आहे ह्या स्किलची, मी आता ज्या सांगितल्या त्या स्किलची त्यांच्याकडे असणारी कमतरता. मग मित्रांनो, आज जो आहे शैक्षणिक जी काय आता ओढाओढ चालू आहे, मग याच्यामध्ये नक्की काय केलं पाहिजे, तर मित्रांनो याच्यामध्ये ग्राउंड वर्कला काम कसं करावं हे शिकवलं पाहिजे, टीम मॅनेजमेंटचं काम कसं शिकवलं पाहिजे, त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंटचं काम असेल ते कसं शिकवलं पाहिजे, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटर तयार करणं हे शिकवलं पाहिजे किंवा ट्रान्सपोर्टेशन कसं करावं या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. म्हणजे काय, आज एका अशा कोर्सची गरज आहे की जे हे सगळ्या गोष्टी लिगली शिकू शकेल. पण भारतासारख्या ह्याच्यामध्ये कायदेच काय करतात मित्रांनो, अडचण आणतात, तर इथं होऊ शकत नाही. मग अशा वेळेस तुमच्याकडे नक्की काय पर्याय असतो, कारण की ज्यावेळेस एक सर्वसामान्य घरातील ज्यावेळेस एक व्यक्ती या मार्केटमध्ये ज्यावेळेस डिग्री घेऊन निघतो, त्यावेळेस त्याला कुठली कंपनी किंमत देत नाही आहे किंवा कुठलाही स्टार्टअप त्यांना कामावर ठेवायला तयार नाही आहे. मग मित्रांनो, अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही जर आता नुकतेच डिग्री होल्डर आहात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो, की तुम्ही पहिल्यांदा मित्रांनो नेटवर्क मार्केटिंग हे याला सुरुवात केली पाहिजे. कारण की तुम्ही सुरुवातीचे जे 5 वर्ष आहेत, डिग्री झाल्यानंतर सुरुवातीचे जे 5 वर्ष आहेत, त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही स्टार्टअप म्हणजे एखादी MLM कंपनी जॉईन करून तिथं नक्की वर्किंग कसं चालतं हे तुम्ही बघितलं पाहिजे, किंवा फ्रीलान्सर तुम्ही स्वतःहून एखाद्या कंपनीमध्ये वर्क केलं पाहिजे, NGOला एखाद्या काम केलं पाहिजे, किंवा तुमच्या घरचा कुणाचा जर व्यवसाय असेल तर एखादा छोटा मोठा व्यवसाय तुम्ही टाकलं पाहिजे. पण मित्रांनो, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी जसं की MBAमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी, एक मल्टीनॅशनल कंपनी चालवायची सगळ्या गोष्टी पाहिजे असतील, किंवा तिथं जरी तुम्हाला स्किल लेबर पाहिजे असतील किंवा स्किल लेबर जर तुम्हाला स्वतःहून बनायचं असेल, तरी या गोष्टीची तुम्हाला गरज आहे. म्हणून मित्रांनो, मी जास्त वेळ न घेता फक्त तुम्हाला एकच सल्ला देतो की काही ना काहीतरी करा. कारण की मित्रांनो, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात की तुमच्याकडे स्किल कुठलं आहे, ना की तुमच्याकडे डिग्री कुठली आहे हे कधीच बघितलं जात नाही आहे. मी फक्त एवढंच सांगतो, आजचा हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. जर कुणाला टेन्शन असेल, काम नसेल व स्किल शिकायची गरज असेल तर तुम्ही नक्कीच काय करा, माझ्या या चॅनलला फॉलो करा व माझ्याशी नक्कीच संपर्क करा. धन्यवाद.